ओम श्री गणेशाय नमः. समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताचे मोहिनी अवतार धारण करणे ही कथा या अध्यायामध्ये आहे. ती आपल्या समोर सर्वांसमोर कथन करीत आहे, तरी सर्वांनी मनापासून ऐका. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. पिते गरे वृषांकडे प्रीतास्ते अमर दानवाहा ममंथोस्तरसा सिंधुं हवीर्धानी ततो अभवतं. श्री शुक म्हणतात, शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्र मंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. तामग्निहोत्री मृषयो जग्रोर ब्रह्मावादीनः यज्ञश्च देवयानश्च मेध्याय हवीषी नृप. हे राजा, ती अग्निहोत्रीला लागणारी सामग्री देणारी होती, म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हवीरद्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. तथा उच्चैः स्रवा नामहयो अबुच्चन्द्र पाण्डुरा तस्मिन् बलिहा सृपः चक्रे नेन्द्र ईश्वर शिक्षया. नंतर उच्चैःस्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्याची बळीने इच्छा प्रगट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंताच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. तत ऐरावतो नाम वारणेन्द्रो विनिर्गतः दैत्यै श्रवतुर्भिः श्वेतार्द्रेर्हरन् भगवतो महिम. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरासारखे 4 दात होते. कौस्तुभाख्यं भूदा रत्नं पद्मरागो महोदधेहा तस्मिन् हरिः स्पृहां चक्रे वक्षो अलंकरणे मनो. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असे भगवंतांना वाटले. ततो अभवत पारिजातः सुरलोकविभूषणं. पुरयात्यर्थिनो
यो अर्थे हा शश्रव भुवि यथा भवानम. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला. तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांची इच्छा पूर्ण करतोस त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्याने मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा आहे. तत श्रवाप्सरसो जाता निष्कंठः स्वा सहसा रमण्यः स्वर्गिणां वल्गो गतिलीलावलोकनयः. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्र कटाक्षाने देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. तत श्रवाविरभूतं साक्षात् श्रीरमा भगवत्परा आराज्यायन्ती दिशा कांत्या विद्युतं सौदामणि यथा. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंताची नित्य शक्ती लक्ष्मी देवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तस्यां चक्रुहा स्पृहां सर्वे ससुरास सुरमानवाः आरूपौदार्यवयो वर्ण महिमा क्षिप्त चेतसा. तिचे सौंदर्य औंदर्य तारुण्य रूप रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव असुर मनुष्य अशा सर्वांना वाटले की हा आपल्याला मिळावी. तस्यासन मानिन्ये महेंद्रो महदाद्भुतं मूर्तिमत्या सरिचेष्टा हेमकुंभेर्जलं शुचि. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गायींनी पवित्र पंच गव्य आणि वसंत ऋतूचे चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली. अभिषेचनिका भूमिराहरत सकलौषधिहा गावा पंचम पवित्रवा पवित्राणानि वसंतो मधु माधव. ऋषभः कल्पया चक्रोरभिषेकं यथाविधि जगुर्भद्राणि गंधर्वा नटश्रवच ननृतुर्जगुहा. ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगलगान करू लागले. नर्तकी नाच करीत जावू लागल्या. मेधा मृदंग पण
वसुरजानक गोमुखानं व्यनादयच्छड्डो वेणो विना स्तुतिलनिहा आसुनानं. मेघ देह धारण करून मृदुंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि विणा मोठमोठ्याने वाजवू लागले. ततोभिषीषि चुर्वेदीं आश्रियं पद्मकारं सतीं दिगिभा पूर्णकलशया सुक्तवाक्यैर्द्विजे रितेहा. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मी देवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्यावेळी ब्राह्मणाने वेद मंत्र म्हटले. समुद्र पितकौशेय वासशी समुपाहरतं वरुणास्रजं वैजयंती मधुना मत्तषटपदा. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजयंती माळा समर्पण केली. मधाने धुंद झालेले ब्रह्मर तिच्यावर गुंजाराव करीत होते. भूषणानी विचिन्नानि विश्वकर्मा प्रजापती हारं सरस्वती पद्ममजो नागाश्रवच कुंडले. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागाने 2 कुंडले तिला दिली. ततः कृत स्वत्यय नोत्पल स्रजं नदद्वीरे फां परिगृह्य पाणिना चचाल वक्रं सुकपोलकुण्डलं सव्रीडहासं ददति सुशोभनम्. ब्राह्मणाने स्वस्ती मंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालावर कुंडले डुलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. स्तनद्वयं चातिकृशोदरी समं निरन्तरं चन्दनकुडं कुमोक्षितं ततस्ततो नपूरवल्गु सिज्जतेर्वी संपत्ती हेमलतेय साबभो. तिची कंबर बारीक होती. पृष्ठाशे 2 स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे तेव्हा तिच्या पायातील नपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. विलोकयन्ती निरवद्यमात्मनः पदं ध्रुवं चाव्यविचारी सद्गुणं गंधर्वयक्षा सुरसिद्धचारण त्रैविष्टपेयादिष्टो नान्वविंदती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोषाने सर्वोत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादी मध्ये तिला असा पुरुष आढळला नाही.
विलोकयन्ति निरवद्यमात्मनः पदं ध्रुवं चाव्यभिचारी सद्गुणं गन्धर्वयक्षसुहृदुच्चारणं त्रयविष्टपेयादिष्टो नान्वविन्दत आनुनं तपो यस्य न मन्युर्निर्जयो आज्ञानं क्वचितं तच्च ससङ्गवर्जितम् आकस्रवन्म हस्तं च न कामनिर्जयः स ईश्वरः किं परतो व्यपाश्रवचय। जो तपस्वी होता त्याने क्रोधावर विजय मिळविलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वर कसे म्हणायचे. नूनं तपो यस्य न मन्युर्निर्जयो ज्ञानं कचुतं तच्च न सङ्गवर्जितं कस्रचिन्महस्तस्य न कामनिर्जयः स ईश्वरकीह कर्तव्यपाश्रयः धर्मः क्वचितं तत्र न भूतसौहृदं त्यागमः क्वचितं तत्र न मुक्तिकारणं वीर्येण पुंसो असत्यजवेग निष्कृतं नहि द्वितीयो गुणः संगवर्जितः। काही जण धर्माचे आचरण करणारे होते परंतु त्यांचे प्राण्यावर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकासारखे जे गुणातीत होते ते वर होणार नव्हते. क्वचित् चिरायुर्नहि शिलमङ्गलम् क्वचितं तदप्यास्ति न वैद्यमायुषः त्रयो भयं कुत्र च सवाप्यमङ्गलः सुमङ्गलः कश्रवचनः काण्डक्ते हि काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल गुण ज्यांच्या ठायी आहेत ते मला इच्छित नाहीत. एवं विमोशाव्य विचारी सद्गुणैर्वरं निजैकाश्रयता अगुणाश्रयं वव्रेवरं सर्वगुणैरपेक्षितं रमा मुकुन्दं निरपेक्षमीप्सितं. असा विचार करून श्री लक्ष्मी देवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतानाच वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. आणि मादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मी देवीची एकमेव आश्रय भगवंतच आहेत म्हणून तिने त्यांनाच वरले.
तस्यां संदेश उशतीं नव कंजमालां आमाद्यन्न ध्रुव तवरोत गिरोप घुष्टां ततो तस्थौ निधाय निकटे तदुरः स्वधाम सव्रीडः सविकसन्नय नेनयाता. जिच्या भोवती चारी बाजूने धुंद ब्रह्मर मधुर गुंजारव करीत आहेत अशी ताजा कमळांचे सुंदर माळ लक्ष्मी देवीने भगवंताच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्राने आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्या जवळ उभी राहिली. तस्या श्रिय श्री जगतो जनको जनन्या आवक्षो निवासम करोतम परमं विभूतेः श्रीहा स्वाहा प्रजा करुणेन निरीक्षणेन यत्र स्थितैधयत साधिपती श्रीलोकानं. त्रैलोक्याच्या भगवंतानी त्या जगज्जननी श्री लक्ष्मी देवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले. लक्ष्मी देवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षांनी तिने लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. शुद्ध खतुर्य मृदंडानां वादित्राणां पृतोहा सुनहा देवानुगानां सहस्रेणां नृत्यतां गायतां भूतं. त्यावेळी शंख तुतारी मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरा सहित गावो नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मा रुद्राग्नी रोमुख्याः सर्वे विश्वसृजो विभो इंदिरे अवितम थैरमनत्रे स्थल्ली आग्नेहा पुष्पवर्षिणः. ब्रह्मदेव रुद्र अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंताचे गुण स्वरूप लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्राने त्यांचे स्तुती करू लागले. श्रिया विलोकिता देवाः सप्रजापतयः प्रजाः शिलादिगुण संपन्ना आलेभिरे निवृत्तीं परा. देव प्रजापती आणि प्रजा लक्ष्मी देवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणाने संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. निहा सत्वा लोलुपाराजनम निरुद्योगागत त्रपाः यदा चोपेक्षिता लक्ष्म्या बभूर्दैत्यदानवाः. परीक्षिता इकडे लक्ष्मी देवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बल अशी निर्लज्ज आणि लोभी झाले. आता सिदं वारुणी देवी कन्या कमल लोचना असुरा जगृहस्तां वे हरेरनुमतेन ते. यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणी देवी सुरा प्रगट झाली. भगवंताच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. अथो दधेर्मध्यमानातं काश्यपैर्मृतार्थिभिः उदतिष्ठन्महाराज पुरुषः परमाद्भुतं. त्यानंतर महाराज
कश्यप पुत्राने अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला. दीर्घ पिवर दोदंड कंभुग्रीवो अरुणेक्षण श्यामलास्तरुण स्रग्वी सर्वाभरण भूषित. त्यानंतर महाराज कश्यपपुत्राने मृत्यूच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाले. दीर्घ वरदोर्दंड कंभुग्रीवो अरुणेक्षण श्यामलस्तरुण स्रग्वी सर्वाभरण भूषित पितवासा मोहरस्क समोष्टमणि कुंडल स्निग्ध कुंची केशांत सुभग सिंह विक्रम. त्यांचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकाराने सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्यांच्या कानात चमचमणारी रत्नकुंडले होती. रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता. अमृता पूर्ण कलशम विभ्रदम वलयभूषितः स वै भगवतः साक्षात् विष्णो रंशांश संभवः. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेल्या कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंश अवतार होता. धन्वंतरीरिति ख्यात आयुर्वेद दृगीजभाकं तमालोक्यासुराः सर्वे कलशं चामृताभृतं. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला. लिप्संत सर्व वस्तू निकलशम तसा हरणम नियमाने असुरेस्तस्मिन् का कलशे अमृत भाजने. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघून गेले तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. विषण्ण मनसो देवा हरिं शरणमायुषः इति तद्दैन्यमालोक्य भगवान् भृत्य कामकृतं मा खिद्यत मिथो अर्थच आवह सादायिषे स्वमायया. तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांनी दिनवाणी दशा पाहून भक्त वांछा कल्पतरो भगवंतांना म्हणाले, देवानो तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो. मिता कलीर भूतेषां तदैर्थे तर्षचेतसाम् अहं पूर्वं न त्वमिति प्रभो. परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यामध्ये त्यांच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले. सर्वजण म्हणू लागले, मी अगोदर पिणार
अगोदर मी, तू नाही, तू नाही. देवा स्वयं भागमर्हन्ति ये तुल्याया सहेतवः सत्रयाग इवैतस्मिन्नेष धर्मः सनातनः. हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की इति स्वान प्रत्यशे धन्वये दैत्यया जातमत्सराः दुर्बलाः प्रबलानं राजन गृहीत कलशानं मोहा. की बंधुनो, देवाने सुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत, म्हणून त्यांना सुद्धा यज्ञ भागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. यस्मिन्नंतरे विष्णु सर्वोपाय विधीश्वरः योषीद्रूप मनिर्देशं दधार परमाद्भुतम. एवढ्या सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंताने अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा श्रीचे रूप धारण केले. प्रेक्षणीयोत्पलश्यामं सर्वावयव सुंदरं समान कर्णाभरणं सुखपोलोन्नसाननं. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंग प्रत्यंग अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलाने सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवयौवन निवृत्तस्त न भारकृशोदरं मुखामोदानुरक्ताली झंकारोद्विग्न लोचनम. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणाऱ्या भ्रमरामुळे तिच्या डोळ्यात भीती तरळत होती. बिभ्रत स्वकेश भारेण माला फुतफल्लालिकां सुग्रीव कंठाभरणं सुभुजांड दभूषितम. आपल्या लांब सडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगऱ्यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजामध्ये बाजूबंद शोभत होते. विरंजांबर संवीत नितंब द्वीपशोभया काजव्या प्रवीण सद्वल गुचलचरण नुपुरम. तिच्या पायातील नुपुर रुंझून रुंझून असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. सव्रीड स्मित विक्षिप्त भ्रूविलासावलोकनयः दैत्ययुतपचेतहासो काममुद्दे पयनं मोहा. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. आयती श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायाष्टम स्कंदे
भगवन्मो य परं भनं नामाष्टमो अध्याय गूढः पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त.